तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक स्त्रीला काळे भोर लांब सडक असे केस हवे असतातच. पण प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेम असतो. काहींचा जेनेटिक, काहींचा पोस्ट डिलेवरी किंवा आणखीनही काही बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यामुळे आपले केस आपल्याला हवे तसे होत नाहीत. मी माझ्या केसांची काळजी कशी नक्की घेते, मी माझ्या केसांना नक्की काय लावते ज्याच्यामुळे माझे केस इतके छान आणि स्ट्रॉंग असे झालेले. चला तर मग पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आहे ऋतुजा मिसेस गृहिणीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येकाला तर हे कळून चुकले की आयुर्वेदिक तेल वापरायलाच हवं. त्यामध्ये नक्की कोणते कोणते घटक घालावेत हे माहिती आहे का तुम्हाला जर हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ खरं तर तुमच्याचसाठी आहे. खूप छान मोकळे केस हे प्रत्येकालाच आवडतात, पण त्या केसांची काळजी कशी घ्यावी हे पाहूया. खरं तर बाजारामध्ये आत्ताच्या या काळामध्ये अनेक असे आयुर्वेदिक तेल आलेले आहेत, पण खरं तर त्याच्यामध्ये फ्रीज हे कंटेंट असतोच. म्हणजे काय, त्यांना जास्त वेळ टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये काही ना काही तर केमिकल वापरतातच. पण हेच तेल जर आपण घरात बनवलं तर ते कसं बनवायचं, त्यात नक्की काय घालायचं, कोणत्या प्रमाणात घालायचं हे आपण पाहूया. हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या आपण पाहूया. खरं तर ह्या सगळ्याच आयुर्वेदिक गोष्टी आहेत. यातील एखादी जरी आपल्याकडे असेल तरीसुद्धा आपल्या केसांना खूप छान असे बेनिफिट्स मिळतात. चला तर मी सांगते मी काय काय घेतले ते. कढीपत्ता, 2 जास्वंदाची फुले, 2 लवंग, कापूर, 1 कांदा, 2 चमचे मेथ्यांचे बी व 2 चमचे जवस बी, असं हे सर्व काही घटक घेतलेले आहे. हे घटक घेतल्यानंतर आपल्याला जो कांदा घेतलेला आहे तो बारीक बारीक अगदी चिरून घ्यायचा आहे. अगदीच मोठा नाही पण जास्त बारीक देखील नाही. आणि त्याची जी फोलपाट आहेत ती सुद्धा घ्यायची आहेत. त्याच्यानंतर मी इथं लोखंडाची कढई ठेवलेली आहे गॅसवरती तापायला. लोखंडाने काय होतं, त्याच्यातील जे लोहयुक्त पदार्थ असतं, म्हणजे जे लोह असतं कढईचं सुटून त्या तेलामध्ये मिक्स होतं आणि त्याचे आपल्याला आणखीन जास्त असे बेनिफिट्स मिळतील. याच्यानंतर मी पावशर असं खोबरेल तेल घेत आहे. हे खोबरेल तेल खरं तर आपण कोणत्याही कंपनीचं, कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता, पण बेस्ट असेल की जर तुम्ही व्हर्जिन कोकोनट ऑइल किंवा जे साधं बाजारात मिळतं पॅराशूटचं ते घेतलात तरीही चालेल. मी खरं तर बाळूमामाच्या मंदिरामध्ये म्हणजेच आदमापूर येथे जे बाहेर मिळतं तेच मी तेल घेतलं होतं. सगळ्यात पहिला मी इथं लवंग टाकलेले आहे. त्याच्यामध्ये लवंगनं काय होतं, जी आपली मुळांची जी त्वचा असते ना, तिथं जर आपल्याला आग होत असेल किंवा कोंडा असेल तर त्या लवंगमुळे खरंच खूप कमी येतं. आणि त्याच्यानंतर मी जास्वंदाची फुलं टाकलेली आहेत. आपल्याकडे ताजी जास्वंदाची फुलं नसतील तर आपण शिळी टाकली तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर हळूहळू करून एक एक इन्ग्रेडियंट टाकत जायचं. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकला कढीपत्ता जास्त झाला तरी चालेल, असं काही नाही की हा एवढ्याच प्रमाणात घ्यावा किंवा तेवढ्याच प्रमाणात. त्याच्यानंतर मी काळजीपूर्वक हे बघितलं की गॅस बारीक केलेला आहे का. हे सगळं सामान टाकताना खरं तर गॅस हा बारीक वरती असला तरी एकदम बेस्टच राहील, कारण एकदमच ते अंगावरती उडणार नाही किंवा काही नाही. याच्यानंतर पुढचे पदार्थ आपण याच्यामध्ये टाकूया. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी जवस बी आणि जे मेथीदाणा बी घेतले होते ते सगळे एकत्रच टाकले, असे वेगवेगळे काही सेपरेट नाही टाकले. आणि त्याच्यानंतर हळूहळू आता हे शिजवत राहायचं एकसारखं. याला ढवळायला किंवा काही लागत नाही, सरळ आपण असंच गॅसवर ठेवून दिलं तरीही चालेल. आणि कांदा चिरल्यानंतर तुम्ही पाहता हे फोलपटं देखील मी याच्यामध्ये टाकले आहे. खरं तर कांद्यापेक्षा त्यांच्या फोलपटांमध्येच खूप जास्त प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असतात. त्याच्यामुळे काय होतं की आपली केस गळती तर कमी येते आणि आपले केस हे मुळापासून स्ट्रॉंग होतात. त्याच्यामुळं ते पटकन असे कोणत्याही वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स केल्या किंवा त्याच्यावरती वेगळे कोणते केमिकल्स अप्लाय केले तर ते पटकन गळत नाहीत. त्यांना एक छान स्ट्रॉंगनेस येतो. आपण आत्ता जे वापरत आहोत ते सगळेच इन्ग्रेडियंट खूप छान आणि मस्त असे आहेत. यातला तुमच्याकडं एखादं जरी असेल तरी ते चालेल. आणि बऱ्यापैकी हे सगळे आपल्याजवळ असतात. आणि ह्या काय होतं, हे सगळं कांदा किंवा कढीपत्ता या सगळ्यांचा एक वेगळा वास येत असतो आणि तो वास कमी करण्यासाठी त्यासाठी आपण याच्यामध्ये कापूर घालून घेत आहोत. खरं तर लोखंडाच्या कढईमध्ये हे शिजवावं नाही. आपल्याकडे जर नसेल तर जर्मन, स्टील कोणत्याही पातेल्यात किंवा कोणत्याही कढईत शिजवलं तरी चालेल. पण लोखंडाची कढई असेल तर आणखीनच बेनिफिट्स आपल्या केसांना छान असे मिळतील. लोखंडाच्या कढईतले जे लोहयुक्त पदार्थ असतात ते जशी लोखंडाची कढई तापत जाईल तसं ते आपल्या तेलामध्ये मिक्स होतात आणि ते आपल्या केसांसाठी खरंच खूप चांगले असतात. हे नक्की आता तुम्ही म्हणाल किती वेळ शिजवायचं, किती वेळ हे करायचं. खरं तर हे कमीत कमी 20 ते 25 मिनटं तरी अगदी चांगलं उकळून घ्यावं. पण जर तुम्ही बारीक गॅस करत असाल तर तुम्ही जास्त वेळ म्हणजे एक अर्धा तास ते पाऊण तासपर्यंत शिजवलं तरी चालेल.
खरं तर हे तेल व्यवस्थित पूर्ण शिजून तयार झाले का नाही हे कळण्याची एक वेगळंच पद्धत आहे. खरं तर ही पद्धत म्हणजे या तेलाला एक वेगळासा कलर येतो आणि त्यात जे आपण इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत म्हणजे कढीपत्ता, कांदा किंवा जास्वंदाची फुले हे सगळं खूप जास्त त्यांचा कलर सोडून कलर बदलला जातो. म्हणजे करपूसाच्या कलरचे होतात आणि तेल देखील एक वेगळ्या कलरचं होतं म्हणजे थोडंसं काळपट असं. या तेलातले जे घटक आहेत खरं तर ते अगदीच करपूस किंवा काळे पडत गेले तर आपण ते गॅस बंद केला तरी चालते. पण हे नंतर तुम्ही म्हणाल की हे नक्की मग परत यातून लगेच काढून घ्यायचं का की तसंच ठेवायचं. खरं तर ही प्रोसेस पूर्ण जे तेल बनवायची असते ती तुम्ही रात्री केला तर एकदमच बेस्ट. नंतर आपण हे 7 ते 8 तास त्याच कढईमध्ये ठेवून द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर हे सगळं तेल गाळून घ्यायचं आहे. एखादा स्वच्छ कापडामध्ये गाळून घेतला तर अगदीच बेस्ट राहील म्हणजे त्यातले बारीक जे कण असतील ते तेलामध्ये उतरणार नाहीत आणि जेव्हा आपण ते डोक्याला तेल लावेल आणि तेलातील ते बारीक सगळे कण आपल्या केसांना लागणार नाहीत किंवा डोक्यामध्ये ते आपल्याला जाणार नाहीत. आणि तुम्ही इथं पाहू शकताय की कांदा वगैरे सगळं कसं अगदी खरपूस भाजलेलं आहे. त्यामुळे मी आता इथं गॅस बंद केलेला आहे. आपण गॅस बंद केल्यानंतर पटकन त्याच्यावरती काहीतरी झाकून ठेवूया किंवा असं काही करायचं नाही. गरम तेल असल्यामुळे त्याच्यातून भरपूर वाफा निघतात आणि परत त्याचे जर आपण काहीतरी प्लेट वगैरे झाकली तर त्याच्यामध्ये परत पाणी वगैरे धरायला नको. त्याच्यामुळे हे असं उघडंच ठेवा आणि नंतर पूर्ण गार झाल्यानंतर ते काढून घ्या. आणि नंतर पहा हे सगळं मी कढईतून काढून एका स्वच्छ कापडामधून गाळून घेतलेलं आहे आणि तेलाचा कलर तर तुम्ही पाहूच शकता अगदीच वेगळा झालेला आहे. आपण तेलामध्ये जे इन्ग्रेडियंट्स घातले होते त्याचा खूप छान असा रस त्या तेलामध्ये उतरला. आणि हे पहा मी माझ्या डोक्याला हे तेल लावते आणि सकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हे तेल धुवून टाकेन ना म्हणजे मी फक्त शॅम्पू करते, कंडिशनर नाही करत. म्हणजे कधीतरी करते, रोज रोज नाही असं करत. आणि फक्त शॅम्पू जरी लावला तरी माझे केस किती छान सॉफ्ट आणि सिल्की झालेले आहेत. पहा जेव्हा आपण हे तेल वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये शॅम्पू, कंडिशनर ह्या सगळ्या देखील खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. किंवा केसांची आपण कशी निगा राखतो, त्याचे हेअरस्टाईल्स कोणत्या करतो हे देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळे याची देखील आपण काळजी घ्यायची. तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.